तर लाडक्या बहिणींना आता नवीन वर्षाचं नवीन गिफ्ट सुद्धा, तर बहुतेक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे पडायला सुरुवात झालेली आहेत आणि जे राहिलेल्या बहिणी आहेत त्यांना सुद्धा आता लवकरच पैसे मिळणार आहेत. तर लाडक्या बहिणींचे राहिलेले सर्व हप्ते त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले. ज्यांना जमा करण्यात आले नव्हते त्यांना 90,000 रुपये सुद्धा या महिन्यामध्येच भेटलेले आहेत. परंतु त्यांचे जे 2100 रुपये आहे ते कधी भेटणार हा प्रश्न प्रत्येक लाडक्या बहिणीच्या मनामध्ये होता. तर त्याची अपडेट सुद्धा आपण गेल्या काही दिवसापासून सांगितलेली होती. तर लाडकी बहीण योजनेचे जे हप्ता आहे म्हणजे 2100 रुपये तुम्हाला पुढच्या महिन्यात भेटण्याची जी माहिती आहे तर भरपूर चॅनलवरती व्हायरल झालेली आहे. पण तुम्हाला खरंच 2100 रुपये भेटणार का हा सुद्धा प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल. तर 2100 रुपये भेटण्याची जी बातमी आहे ते आदित्य तटकरे यांनी सुद्धा सांगितली होती आणि सकाळच्या पेपरामध्ये सुद्धा ही माहिती आलेली होती. त्यांनी स्पष्टपणे असा उल्लेख केलेला होता की लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये देण्यावर आम्ही ठाम आहोत आणि ते आम्ही तुम्हाला देणारच आहोत. नवीन वर्षामध्ये प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यावरती जे हप्ता आहे तो देखील त्यांना वाढवून मिळणार आहे. म्हणजे 2100 रुपये तुम्हाला आता जे पुढचा हप्ता असणार आहे तो मिळणार आहे अशी सुद्धा बातमी त्यामध्ये सांगण्यात आलेली होती. परंतु त्याची तारीख अजूनपर्यंत फिक्स झालेली नव्हती. तर नेमकं कोणत्या तारखेला तुमच्या खात्यावरती 2100 रुपये पडणार हा प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर त्याची तारीख आहे ते उद्याच जाहीर झालेली आहे. तर तुमचे जे 2100 रुपये ते तुम्हाला जानेवारी महिन्यामध्ये देण्याची यामध्ये माहिती सांगण्यात आली होती. परंतु जानेवारी महिन्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचे 2100 रुपये ते देणार नाही आहे. ते 2100 रुपये तुम्हाला मार्च महिना झाल्यानंतर म्हणजे मार्च आणि एप्रिलमध्ये जो अर्थसंकल्प आहे त्यामध्ये तो मांडण्यात येणार आहे आणि 21 एप्रिलच्या रोजी तुमचे जे 2100 रुपये ते देखील तुमच्या खात्यावरती मिळणार आहे अशी सुद्धा बातमी झालेली आहे. म्हणजे त्याचा जो निर्णय आहे तो आता फिक्स झालेला आहे आणि ही जी तारीख आहे 21 एप्रिल त्याच रोजी तुम्हाला 2100 रुपये हे खात्यामध्ये मिळणार आहे. तत्पूर्वी तुम्हाला जे हप्ते असणार आहे इतर हप्ते तुमच्या खात्यावरती 1500 रुपये प्रमाणेच पडणार आहे. तर तुमचा जो पुढचा हप्ता आहे म्हणजे आता तुम्हाला 6वा हप्ता हा 1500 रुपये तर मिळालाच आहे. परंतु तुमचा जो 7वा हप्ता असणार आहे तो तुम्हाला 8 जानेवारीला तुमच्या खात्यावरती पडणार आहे. म्हणजे आता 8 दिवसानंतर तुमच्या लाडक्या बहीण योजनेची जे हप्ता आहे तो देखील वाटपाला सुरुवात होणार आहे. जर तुमची अजूनपर्यंत तुमच्या खात्यावरती पैसे आले नसेल तर नेमका तुमचा काय प्रॉब्लेम आहे तो सुद्धा तुम्ही लवकरात लवकर शोधून घ्यायचा आहे. त्यानंतरच तुमचे जे इतर हप्ते आहेत ते देखील हप्ते पडणार आहेत. नाहीतर तुमचा जो पुढचा हप्ता असणार आहे तो तुमच्या खात्यावरती जमा होणार नाही. तर लाडक्या बहिणींना नवीन वर्षाचं नवीन गिफ्ट सुद्धा जाहीर झालेलं आहे. या गिफ्टामध्ये काय असणार आहे अशा प्रत्येक बहिणी विचारत आहेत आणि भरपूर चॅनलवरती जी माहिती आहे ती सुद्धा दिली जात आहे की तुम्हाला ई स्कूटी भेटणार किंवा तुम्हाला ई पिंक रिक्षा भेटणार किंवा इतर ज्या योजना आहे त्यांच्यामध्ये जे तरतूद करण्यात आली ते तुम्हाला भेटणार. पण यामध्ये मागच्या वेळेला जे व्हिडिओ व्हायरल झाला त्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेला होता की लाडकी बहीण योजनेचे म्हणजे संक्रांतीचे तुमचे पैसे असणार आहे ते तुम्हाला 3000 रुपये प्रमाणे मिळणार. म्हणजे संक्रांतीच्याच आधी तुम्हाला जे गिफ्ट आहे ते सुद्धा दिले जाणार आहे. तर खरंच तुम्हाला 3000 रुपये मिळणार का हा प्रश्न सुद्धा लाडक्या बहिणींच्या मनामध्ये आलेला आहे. तर याची जी माहिती आहे ती आपल्याला लवकरच समजणार आहे कारण आज 31 डिसेंबर आहे आणि 31 डिसेंबरच्या रोजीच आपल्याला संपूर्ण माहिती समजून जाणार आहे की नवीन वर्षामध्ये खरंच लाडक्या बहिणींना नवीन वर्षाचं जे गिफ्ट आहे ते भेटणार आहेत का आणि गिफ्टमध्ये तुम्हाला काय भेटणार याची सुद्धा तरतूद काय आहे ही संपूर्ण माहिती सुद्धा आज आपल्याला कळणार आहे. त्याबद्दल आपण जो व्हिडिओ आहे तो देखील आणणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींसाठी आता जे घरकुल आहे ती घरकुल योजनेमध्ये लाडक्या बहिणींना सुद्धा घेण्यात आलेलं आहे. म्हणजे ज्या लाडक्या बहिणी योजनेमध्ये पात्र लाभार्थी असणार आहे त्यांना आता घर बांधण्यासाठी पैसे तसेच जागा सुद्धा दिली जाणार आहे आणि त्यासाठी घरावरती त्यांना सोलर पॅनल फ्रीमध्ये सुद्धा बसवलं जाणार आहे. म्हणजेच तुम्ही जर अजूनपर्यंत घरकुल योजनेचा लाभ घेतला नसेल किंवा तुमच्याकडे पक्कं घर नसेल किंवा तुमच्याकडे घरच नसेल जागाच नसेल तरी सुद्धा तुम्हाला जागा सुद्धा दिली जाणार आहे आणि त्या जागेवरती तुम्हाला घर बांधण्यासाठी सरकार हे पैसे सुद्धा पुरवणार आहे. तुम्ही जर या योजनेचा लाभ घेतला नसेल तर त्या योजनेचा लाभ देखील तुम्ही आता घेऊ शकणार आहेत. सोबतच महिलांसाठी इतर सक्षमीकरणाच्या योजना देखील राज्यामध्ये राबवू अशी सुद्धा माहिती आदित्य तटकरे यांनी सांगितलेली होती. म्हणजेच लखपती दीदी योजना जशी पंतप्रधान मोदी यांनी राबवलेली आहे तशीच राज्यामध्ये विविध योजनाही राबवण्यात येणार आहे. समाज कल्याण विभागामार्फत महिलांसाठी अनेक योजना या राबवल्या जातात परंतु महिलांना या योजनेची माहिती नसते त्यामुळे त्या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. तर आपण जे समाज कल्याण मार्फत जे नवीन योजना येणार आहे त्यांची देखील माहिती आणणार आहोत म्हणजे जेणेकरून महिलांना कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम हा येणार नाही. ते सर्व योजनांचा ते लाभ घेऊ शकतात त्याची संपूर्ण माहिती सुद्धा त्यांना मिळून जाणार आहे. तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की आपल्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. म्हणजे कुठलाही नवीन योजना आल्या आणि त्याचा जो नवीन व्हिडिओ येणार आहे तो सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचून जाणार आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.